फक्त काही साध्या गोष्टी एकत्र आल्या की किती कमाल होऊ शकते हे आजच्या रेसिपीत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या वंशिका क्रेविंग चॅनल मध्ये। आजची रेसिपी ही खास लहान मुलांसाठी आहे, पण खरं सांगायचं तर मोठ्यांनाही ती तितकीच आवडेल। तर आपल्या टिफिन सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण आज बनवणार आहोत हेल्दी, टेस्टी आणि झटपट तयार होणारे व्हेजिटेबल सँडविच। बनवायलाही सोपे, खायलाही स्वादिष्ट आणि फक्त 5 मिनिटात तयार होतील। तर चला मग ते कसे बनवायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही वंशिका क्रेविंग चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। या सँडविचची खास गोष्ट म्हणजे यात भरपूर फ्रेश आणि कलरफुल व्हेजिटेबल्स आहेत, ज्यामुळे आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात। आणि सर्वात स्पेशल पार्ट म्हणजे आपण वापरणार आहोत घरी बनवलेलं मेयोनीज। यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्हज नाहीत आणि टेस्टला खूप क्रीमी लागतं। बाहेरच्या मेयोनीज पेक्षा हे जास्त हेल्दी आणि बजेट फ्रेंडली आहे। चला तर मग आजची हेल्दी रेसिपी सुरू करूया। तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल ते बघून घेऊया। इथे मी अर्धी वाटी बॉईल केलेले स्वीट कॉर्न घेतलेले आहे। यानंतर एक शिमला मिर्च, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक गाजर आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या। 12 ते 15 काजू घ्यायचे, यांना 1 तास पाण्यात भिजवून ठेवायचं। आणि 1 कप रूम टेम्परेचर वर असलेलं दूध घ्यायचं आहे आणि 1 वाटी पनीर घ्यायचं आहे। आणि शेवटी आपल्याला अशा प्रकारचं अमूल बटर लागणार आहे। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गावरान तूपही वापरू शकता। चला तर मग सगळ्यात आधी आपण हेल्दी होममेड मायोनीज बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेले काजू घालून घ्यायचे आहे। 1 वाटी इथे पनीर टाकून घ्यायचं आहे। साधारण 100 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्या। 1 छोटा चमचा आपण इथे काळी मिरी पावडर टाकून घेऊया। स्वादानुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आधी अर्धा कप दूध टाकून हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे थोडंसं हे मिश्रण जाडसर झालेलं आहे, तर आपण इथे उरलेलं दूध टाकून अजून एक वेळा मस्त बारीक पेस्ट तयार होईपर्यंत फिरवून घेऊ। जर तुम्हाला हे मिश्रण थोडं जास्त घट्ट वाटत असेल ना, तर थोडंसं दूध किंवा पाणी टाकून पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं। बघा किती छान थिक आणि क्रीमी होममेड मायोनीज तयार झालेला आहे। हे सँडविच साठी एकदम परफेक्ट आहे। घरी बनवलेलं मायोनीज वापरण्याचे खूपच फायदे असतात आणि आपल्या हेल्थ साठी तर खूपच बेनिफिशियल आहे, आणि खास कर लहान मुलांसाठी, कारण यात आपण फ्रेश पनीर, काजू असे हेल्दी घटक वापरलेले आहेत। हे घटक मुलांच्या ग्रोथ साठी खूपच महत्त्वाचे असतात। हे मेयोनीज तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये 2 ते 3 दिवस स्टोर करू शकता। आता यानंतर आपण सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेऊया। सगळ्यात आधी मी इथे कांदा थोडा जाडसर कापून याला चॉपर मध्ये मस्त बारीक चॉप करून घेऊया। मी इथे होम बेसिक या ब्रँडचा इलेक्ट्रिक चॉपर इथे वापरणार आहे। याला फक्त आपल्याला चार्ज करावा लागतो आणि यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 5 ब्लेडच्या प्लेट्स मिळतात, त्यामुळे कुठलीही भाजी मस्त बारीक कट होऊन बाहेर येते। फक्त एक बटन दाबायचं आहे बस। बघा कांदा किती मस्त बारीक कट झालेला आहे, आणि या चॉपरचा फायदा म्हणजे भाजीला बारीक होताना पाणी सुटत नाही। किती छान बारीक कांदा इथे कट करून झालेला आहे, तोही काही सेकंदामध्ये। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या भाज्या या चॉपर मध्ये कट करून घेऊया। गाजर आणि शिमला मिर्च पण बारीक करून झालेला आहे। आता या सगळ्या भाज्या आपण एका बाउल मध्ये टाकून घेऊया। यामध्ये सगळ्यात आधी बॉईल केलेले स्वीट कॉर्न टाकून घ्यायचे। यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिर्च। या सगळ्या भाज्या आता मिक्स करून घ्यायच्या आहे। यामध्ये आता 2 ते 3 चमचे आपण इथे होममेड मायोनीज टाकून घेऊ। घरी बनवलेलं मायोनीज तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप हेल्दी आणि टेस्टी असतं। बाहेरच्या मायोनीज मध्ये ना ऑइलचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तेल आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक आहे। तर मुलांना तुम्ही आपलं घरचं मायोनीज आवर्जून बनवून द्या। आजकालच्या मुलांना बाहेरचे पदार्थ खूपच आवडतात, पण तुम्ही त्यांना बाहेरच्या टेस्ट सारखेच पण हेल्दी पदार्थ त्यांना घरी बनवून देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या लहान मुलांची हेल्थ चांगली राहील। इथे आता मी ब्रेडला बटर लावून घेणार आहे। इथे थोडं बटरला ना फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे ते मस्त मेल्ट होईल आणि ब्रेडला लावायला सोपं जाईल। अशाच प्रकारे आपण दोन्ही ब्रेडला मस्त असं बटर लावून घेतलेलं आहे। ब्रेडवर आता व्हेजिटेबलचं स्टफिंग सगळीकडे या प्रकारे टाकून घ्यायचं। व्यवस्थित एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। यावर थोडं पिझ्झा सीझनिंग टाकून घेऊया, त्यामुळे मुलांना बाहेरच्या सँडविच सारखं टेस्ट मिळेल।
आणि जर मोठ्या व्यक्तींसाठी तुम्ही हे सँडविच करत असाल ना, तर तुम्ही बटर लावल्यानंतर शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी या ब्रेडवर लावू शकता. यानंतर इथे मोझरेला चीज टाकून घ्यायचं, कारण चीज मुलांना खूप आवडतं आणि हेल्दी पण असतं. या ठिकाणी तुम्ही प्रोसेस चीज पण टाकू शकता. आता ब्रेडवर तयार केलेली स्टफिंग छानपणे स्प्रेड करून घेतलेली आहे. आता यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवायची आणि हलकासं प्रेस करायचं, म्हणजे सगळं फिलिंग व्यवस्थित सेट होईल आणि सँडविचची शेप पण छान राहील. आणि वरच्या स्लाइसला बटर लावून सँडविच पॅन मध्ये गरम करायला ठेवून घेऊ. बटर लावलेली स्लाइस खालच्या बाजूने ठेवायची. आता 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून एका बाजूने गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घेऊया. सँडविच पलटवण्याच्या आधी वरच्या बाजूलाही बटर लावायचे आहे आणि हलक्या हाताने ते पलटवून दुसऱ्या बाजूनेही तसंच गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हलकसं चेक करत राहायचं, म्हणजे ब्रेड खाली चढणार नाही. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. दोन्ही बाजूंना सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आला की समजायचं आपला व्हेजिटेबल सँडविच सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तर बघा फ्रेंड्स, आपला गरमागरम आणि क्रिस्पी व्हेजिटेबल सँडविच एकदम तयार झालेला आहे. बाहेरून किती सुंदर गोल्डन आणि क्रंची दिसतोय ना, आणि आतून स्टफिंग किती क्रीमी, फ्रेश आणि कलरफुल. मुलांच्या टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. कमी वेळात तयार होणारा, चविष्ट आणि पौष्टिक असा हा सँडविच तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या वंशिकास क्रेविंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.